बाय द वे त्याचं नाव काय म्हणालस तू? फाल्गुन. काय करते काय तू? हा तुमचा स्टोव. त्याच्यावर रॉकेल होता, काडी लावा आणि पेटवा. म्हणजे मी सुटल्यावर तुम्ही पण सुटलाच. तू गडबडीने चुकीचं बोललीस काय? तुला स्टोव मध्ये रॉकेल होता आणि काडी लावा असं म्हणायचं असेल. स्टोव मध्ये नाही हो, स्टोव्हवर चितेवर होतात ना तसं. कमाल झाली तुझी. स्टोव कुठे, चिता कुठे? काहीतरी 2 दिवस झाले तुमच्या मागे लागले की त्या बर्नरचं काय झालं ते बघा म्हणून. 2 दिवस शेजाऱ्यांचा स्टोव आणला. 4 दिवस आणखी तसाच आणायचा, त्यात काय बिघडलं? लाज नाही वाटत तुम्हाला सांगायला? लाज कधी वाटेल तुझ्यात? नोकरी करणाऱ्या माणसाची महिना अखेरी नेहमी निर्लज्ज असते. आता 4 दिवसात महिना संपतो, तो संपला की लाज पडतील की लगेच नाव बर्नर. काल रात्री शेजाऱ्यांनी आपला स्टोव परत नेला. वांधा नाही. काय परमेश्वर कुणाला खूप मुलं देतो, कुणाला खूप पैसे देतो. तसे त्याने आपल्याला खूप शेजारी दिलेत. निदान 7-8 तरी शेजारी असतील ना आपल्याशी निळ मांडलेले. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं त्याला सवड नाहीये स्टोव द्यायला. शेगडी आहे की आपल्याजवळ? शेगडी नाही का? शेगडी संपलाय. संपलाकडे तरी उसने पैसे आणा आणि स्टोव दुरुस्त करा. काय उसने पैसे आणा? आधीच लोकांची केवढी देणी झाली आहेत. आता देणेकरांना लाज वाटते मला उसने पैसे देताना. संसार कशाला मांडलात? आता बोला की लग्नाच्या आधी मारे आभाळी आश्वासनं दिली होती. काय म्हणे, तुला फुलासारखं जपेन, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीन, तुझ्यासाठी माझ्या पादाच्या पायघड्या घालीन, तुझ्यावर साड्यांचा पाऊस पाडीन असं मी म्हणालो होतो. हो तुम्ही. आणि एकदा नाही 100दा म्हणाला होता. काय दारूचा घोट घेतल्यानंतर आणि लग्नाचा घोट घ्यायच्या आधी पुरुषाच्या आपल्या जिभेवर कधीच ताबा राहत नाही. असेल मी म्हणालो असेल. इतके शांतपणे बोलाल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अरे मीच मूर्ख म्हणून तुमच्यावर भाले आणि फसले तुमच्या जाळ्यात. मलाही तसंच वाटतंय. मी तू नाही मी बात झाला नाही. सोन्या काकाकडनं स्टोव आणा आणि दुसऱ्या कुणाकडे तरी रॉकेल आणा. काय हो मी? हो तुम्ही. तर मीच काय म्हणलं दुसऱ्याकडनं उसने आणायचं? काय मी पैसे उसने आणतो, तू वस्तू उसने आणायच्या. संसारात बायकोचा सहभाग पाहिजे की नाही? त्याशिवाय संसाराला जाताना डबा पाहिजे असेल तर मुकाट्यानं स्टोव आणा. नाहीतर बसा तसेच बोंबलत. अन्न पाणी तुटायची वेळ आली तर स्टोव आणलाच पाहिजे. नमस्ते सोन्या काकू. नमस्ते. काहीतरी उचला असेल तुम्हाला. बरोबर ओळखलं. तुमचं डोकं म्हणजे खरोखर अगदी. सकाळी उठल्याबरोबर मेली उचल्यापासून सुरुवात. अहो काहीतरी अडचण आली असेल. तुम्ही बोलू नका मध्ये मध्ये. हा शेजार म्हणजे नुसता छलवाद आहे. काय उचलं मागतील याचा भरोसा नाही. तू मुलाचं सुद्धा सोडून मागतील. नाही सोडून नाही मागला, पण सोडून ठेवला असेल ती गोष्ट वेगळी. नारळाच्या भक्तीला एवढं तोंड करून बोलायला शरम नाही वाटत तुम्हाला? काय हवंय? स्टोव काय सकाळीच बर्नर बिघडला. सकाळचा चहा सुद्धा झाला नाही अजून. चहा वाटतं. आपण बोलू नका. तुमची बायको गेली 2 दिवस शेजाऱ्याचा स्टोव उचला मागत फिरते. माहित आहे मला. तुम्हाला माहिती आहे काय? बडबड बंद कराव. नाही बडबड बंद करतो, पण स्टोव दिला असता जरा. तर न देऊन सांगते कोणाला. थँक्यू. इतकी छळताय ना ते गेल्या जन्मी आमचे जावई होतं वाटतं. काय कल्पना नाही मला, पण शक्यता आहे. फाल्गुनराव अहो बातमी वाचली का? कसली बातमी? अहो बैरूट मध्ये काल 6 बॉम्बस्फोट झाले. ते नेहमी होता तो तसे. अहो कंडिशन सिरियस आहे. टाकूनची मी जगाच्या कंडिशन बद्दल बोलतो. हा जगाची. अहो दक्षिण आफ्रिकेच्या प्रश्नामुळे मला झोप लागत नाही. श्रीलंकेच्या बातमीमुळे मला वामकुक्षी सुद्धा घेता येत नाही. हो पण बाजारात भाजी महाग झाली तर त्याचं याला काही वाटत नाही. काल स्वच्छ केलेलं आहे, त्याच्यावर डाग पाडू नका. आता मी अर्धा भरलेला आहे. संध्याकाळी आणताना पूर्ण भरून द्या. पूर्ण कशा करता भरून द्यायचा? स्टोव वापरण्याचं व्याज म्हणून. सोन्या काकू तुम्ही रॉकेल सकट स्टोव दिलात हे खरोखर तुमचे उपकार. तर रॉकेलसाठी मला दुसरं घर बघावं लागलं असतं. तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत. असले मानताय शेजार धर्म म्हटलं म्हणजे. मध्ये मध्ये बोलू नका हो. ते माझे आभार मानतायत. संध्याकाळी स्टोव आणून द्या, बजावून ठेवते. खरं सांगतो तुम्हाला सोन्या काकू, असलं उसने मागण्यापेक्षा कधी कधी आत्महत्या केली तर बरं असं वाटायला लागतं. हे तुम्हाला काय करायचं ते वाटेल ते करावं, पण आत्महत्या करायला आमचं रॉकेल